रस्त्यावरच्या खड्ड्यांना वैतागून कोल्हापूरकरांनी आज एक आगळं वेगळं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी शहरातील रस्त्यांवर कोल्हापूरकरांनी मड ट्रॅक रेसिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या फिरवत प्रशासनाचा निषेध केला आणि लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। एक पेन झाला, आता काय कमर जाणारच आहे। 4 महिने झाले म्युन्सिपालिटीला कुणी माणसाने टॅक्सच द्यायला नको आहे किंवा कमिशनरला आणून 10 वेळा फेऱ्या मारायला लावा, मग त्याला समजेल की रोड कसं आहे काय। हे म्युन्सिपालिटीचं ऑफिसर त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे आणि कमिशनरला इथं 10 वेळा फिरवायला पाहिजे गाडीत बसून, मग त्याला समजेल की माणसाला काय त्रास होतो। शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी हे आंदोलन आयोजित केलं होतं। या संकल्पनेमध्ये डर्ट ट्रॅक रोड शो, या डर्ट ट्रॅक साठी वेगळ्या कुठल्या ग्राउंडवर न जाता प्रशासनानं त्यांच्या डिसाईड कामगिरीतून हा तयार झालेला जो रस्ता आहे हा घरगुती आपला स्वतःचा होम ट्रॅक आहे। या होम ट्रॅक वरून मग अशा प्रकारच्या गाड्या घेऊन लोक रोज फिरतायत, पण त्या रोज फिरणाऱ्या गोष्टीकडे डर्ट ट्रॅकची स्पर्धा म्हणून किंवा डर्ट ट्रॅकचा शोध म्हणून बघितलं जात नाही। पण आज या गाड्या फिरायला लागल्यानंतर प्रत्येकाच्या निदर्शनास आलं की रोज लोक यातून कशी फिरत असतील, यातून होणाऱ्या दुर्घटना, यातून होणारे आजार, सिनियर सिटीजनना फिरण्यासाठीची यातून रस्त्यावर येण्यासारखीची दुर्दशा, कोल्हापूर शहरवासियांच्या मनातल्या वेदना ह्या प्रशासनासमोर आणण्यासाठी ताराबाई पार्क रहिवासियांच्या वतीनं हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, ज्याच्याकडे या प्रशासनानं सकारात्मक भूमिकेनं बघावं, कुठल्याही निगेटिव्ह भूमिकेतनं न बघता हे आंदोलन आम्हाला आनंदानं केलेलं नाही आहे। हे आंदोलन करायची शहरवासियांना वेळ आलेली आहे। इथून पुढे अशा वेळा येणार नाहीत याची आपण काळजी घ्याल। ज्या ज्या वेळा प्रशासनानं हाक मारली आहे, एक नागरिक म्हणून ही सर्व जनता आपल्याबरोबर उभारलेली आहे, त्यामुळे आपण ह्या जनतेचा आरोप जसा वाईट वाटून घ्यायचा नाही, कारण ही जनता तुमच्याबरोबर ताराबाई पार्कची स्ट्रॉंगली ज्या ज्या वेळेला पूर परिस्थिती आली, ज्या ज्या वेळेला गरज लागली प्रशासनाला, त्यावेळी तुमच्याबरोबर उभारलेलो आहे। त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे लोकभावना समजावून घेऊन कोल्हापूर शहराच्या प्रत्येक रस्त्याची किमान डागडुजी करून ते रस्ते सुरळीत कसे होतील याची दखल घ्याल, एवढीच मी आपल्याला या निमित्ताने विनंती करत आहे।